नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेतकऱ्यांसाठी आली अतिशय आनंदाची आणि महत्त्वाची बातमी। शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांच्या खात्यावरती हेक्टरी 35,000 रुपये जमा होणार आहेत। हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचा आहे। हा पीक विम्याचा निधी शेतकऱ्यांच्या खात्यात केव्हा जमा होणार आणि त्यासाठी कोणते जिल्हे पात्र आहे ते सविस्तर माहिती आपण व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे। तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा। तर चला वळूया व्हिडिओकडे। तर राज्याच्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान भवनात चालू असलेल्या हिवाळी अधिवेशनात एक महत्त्वपूर्ण घोषणा केलेली आहे। शेतकरी मित्रांनो, या घोषणेनुसार 2024-25 च्या वर्षासाठीचा पीक विमा जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केला जाणार आहे। शेतकरी मित्रांनो, हा निर्णय राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी दिलासादायक आहे। म्हणजे शेतकरी मित्रांनो, 2024 आणि 25 चा हा विमा म्हणजे आणि थकीत विमा 2022-23 चा हा जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार। आणि शेतकरी मित्रांनो, त्यासाठी हेक्टरी किती रुपयांची मदत मिळणार ते सुद्धा बघूया। शेतकरी मित्रांनो, पीक विम्याची रक्कम आणि पात्रता मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली की प्रति हेक्टर 20,000 रुपये इतकी रक्कम पीक विम्याच्या स्वरूपात दिली जाणार। म्हणजे शेतकरी मित्रांनो, मी कमीत कमी 20,000 सांगितले, जास्तीत जास्त तुम्हाला 30, 35, 40 पर्यंत तुमचे नुकसान बघून ही रक्कम मिळणार आहे। ही रक्कम त्या शेतकऱ्यांना मिळेल ज्यांनी आधीच पीक विमा भरलेला आहे। याद्वारे शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाच्या नुकसानीची भरपाई मिळणार असून त्यांना पुढील हंगामासाठी आर्थिक पाठबळही मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, आता ई-केवायसी महत्त्वपूर्ण का आहे ते बघूया। मात्र या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी काही महत्त्वाच्या बाबींची पूर्तता करणे आवश्यक आहे। मुख्यमंत्र्यांनी सर्व शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्याची ई-केवायसी अद्यावतही करण्याचे आवाहन केले आहे। ई-केवायसी न केलेल्या खात्यांमध्ये ही रक्कम जमा होऊ शकणार नाही। शेतकरी मित्रांनो, त्यामुळे शेतकऱ्यांनी त्वरित ही प्रक्रिया पूर्ण करा। म्हणजे शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांची ई-केवायसी बाकी असणार त्या शेतकऱ्यांनी जाऊन लवकरात लवकर सीएससी सेंटरवर ई-केवायसी करा। आता प्रशासकीय नियंत्रणाला सूचना काय आहेत ते बघूया। या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्र्यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत की पीक विम्याची रक्कम जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे। शेतकरी मित्रांनो, त्यामुळे प्रशासकीय स्तरावर कोणताही विलंब होणार नाही याची खातरजमा केली जात आहे। शेतकरी मित्रांनो, आणि आता शेतकरी मित्रांनो, योजनेचे महत्त्व आणि त्याचा प्रभाव काय पडणार ते बघूया। या निर्णयामुळे 9 वर्षाच्या सुरुवातीलाच शेतकऱ्यांना मोठी आर्थिक मदत मिळणार आहे। शेतीच्या नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीची भरपाई या विम्याद्वारे मिळणार असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक सुरक्षितता मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, विशेषतः या वर्षी अनेक भागात झालेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते। त्या पार्श्वभूमीवर हा देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। आता शेतकरी मित्रांनो, सर्व शेतकऱ्यांनी त्यांच्या बँक खात्याची ई-केवायसी तात्काळ करावी, म्हणजेच तुम्हाला पैसे लवकर येतील। बँक खाते सक्रिय असणे आवश्यक आहे, म्हणजे बँक खाते चालू असणे आणि त्यामध्ये रूटिंग असणे हे गरजेचे आहे। शेतकरी मित्रांनो, आता पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांनीच या योजनेचा लाभ घेता येईल। म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे त्याच शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार। कागदपत्राची पूर्तता वेळेत करावी। म्हणजे शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांनी डॉक्युमेंट बरोबर दिलेले आहे सीएससी सेंटरवर जाऊन त्यांनाच हा पीक विमा मिळणार। या निर्णयाबरोबरच सरकारने शेतकऱ्यांसाठी अन्य योजनांचीही घोषणा केलेली आहे। म्हणजे शेतकरी मित्रांनो, या योजनेनुसार बाकी सर्व योजना या शेतकऱ्यांसाठीच आहे आणि सर्व देवेंद्र फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशनात स्पष्ट सांगितलेले आहे। तर शेतकरी मित्रांनो, पीक विमा हा लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आणि माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राइब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा।